पाहुयात राज्यासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत शनिवारी निर्णय घेणार असल्याचं मवियानं म्हटलं। 2 जागांचं वाटप जाहीर करणार असल्याचं सुद्धा जयंत पाटलांनी म्हटलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपला जागा दाखवली असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला। नाशिक मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला असल्याचं सुद्धा जयंत पाटलांनी म्हटलं। राज्यात पृथ्वीराज चव्हाणांमुळे सरकार गेलं असं रोखठोक मत अजित पवार यांनी व्यक्त केलं। आमदारकीचा सुद्धा अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानं फटका बसल्याचं ते म्हणाले। दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत मांडलं। वंचितला मवियामध्ये घ्यायला माझी वैयक्तिक तयारी आहे, मला इतरांचं माहिती नाही असं सुद्धा अजित पवारांनी म्हटलं। बीडच्या परळीमध्ये अयोध्यानगर इथं पंकजा मुंडे यांच्या हस्ते श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। स्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचा विनाश होतो, हेच रामायणात दिसलं असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। काँग्रेसमध्ये परत जायचं की नाही याचा विचार करू असं सत्यजित तांबेंनी म्हटलंय। काँग्रेस पक्षाला मी दोष देत नाही, पक्ष मोठा असल्यानं अनेक गोष्टी वरपर्यंत जातात की नाही हा प्रश्न आहे असं सत्यजित तांबेंनी म्हटलं। नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये शुभांगी पाटील यांचा पराभव झाला, मात्र मला मिळालेली मतं ही खूप आहेत, त्यामुळे मला अजून लढण्याची ताकद मिळेल अशी प्रतिक्रिया शुभांगी पाटील यांनी दिली। अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये मवियाचे धीरज लिंगाडे विजयी झाले। त्यांनी भाजपच्या रणजित पाटलांचा पराभव केला। राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले। त्यानंतर सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मित्र पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जल्लोष करण्यात आला। सुधीर तांबे यांचे काँग्रेसच्या नेत्यांशी चांगले संबंध होते, त्यामुळे माजी खासदार उल्हास पाटील आणि आमदार शिरीष चौधरी यांनी सत्यजित तांबेंना मदत केल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला। विधान परिषद निकालावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जाऊ नये अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली। नागपूरच्या बाबतीत फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं। मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम सुरू करण्यात आला आहे। लवकरच संपूर्ण राज्यात हा उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेवाग्राम इथल्या बापू कुटीला आश्रमाला भेट दिली। यावेळी त्यांनी सेवाग्रामचा विकास करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलं आहे। वर्ध्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। दरम्यान हे सरकार सर्व घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे 3 दिवसांच्या नवी मुंबई दौऱ्यावरती आहेत। या दौऱ्यात मोहन भागवत काही सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत। कोकण शिक्षक मतदारसंघातून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खिशावर चक्क चोरट्यानं डल्ला मारला। जल्लोषाच्या गर्दीत म्हात्रे यांच्या खिशातून 75,000 चोरट्यांनी लंपास केले। पुण्यामध्ये श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीमध्ये भक्ती उत्सव साजरा होतो। या कार्यक्रमामध्ये सुमारे 80,000 भाविकांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा विक्रम केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती। जळगावच्या जालन्यामध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 4 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। जळगावच्या अयोध्यानगर भागात एका महिलेच्या नावावर असलेल्या 2 कोटी रुपयांची जमीन बनावट मालकीन उभी करून विक्री करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केला।
नंदुरबार जिल्ह्यात दुधवे गावच्या परिसरामध्ये सागवान लाकडांचा अवैधरित्या लपवण्यात आलेला साठा सापडला आहे। नवापूर वनविभागाच्या पथकानं अवैध लाकूड तस्करी विरोधात मोहीम हाती घेतली। गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलामध्ये आदिवासी बांधवांच्या कचारगड यात्रेला सुरुवात झाली। या गुफेमध्ये आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत म्हणजे पारी कोपार लिंगूची मूर्ती आहे। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागामध्ये भारती बोगानी 12वीत असताना तिच्या वडिलांची माओवाद्यांनी हत्या केली होती। ती भारती आता डॉक्टर झाली असून वडिलांनी ज्या भागात माओवाद्यांची हत्या केली होती त्याच भागातल्या आदिवासी समाजाची ती सेवा करत आहे। दौंड नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आलाय। अग्निशमन दलाचं वाहन गेल्या 2 महिन्यांपासून गॅरेजमध्ये बंद अवस्थेत पडून आहे। धुळे महानगरपालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता रिक्त झालेल्या जागेसाठी 8 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार आहे। जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली नवीन महापौर पदाची निवड केली जाईल। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या जामगा शिवणी इथल्या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे गावकरी त्रस्त झाले। राजकीय दबावामुळे कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। बीडच्या परळी शहरामध्ये राखेच्या प्रदूषणामुळे परळीकरांचा श्वास कोंडतोय। तसंच राखेच्या प्रदूषणामुळे रोड अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलं आहे। जड वाहनांना प्रवेशबंदी असताना सुद्धा नांदेड शहरातून सर्रासपणे जड वाहनांची वाहतूक सुरू आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी केली। बीडच्या गेवराई तालुक्यातल्या राजापूर गावामध्ये गोदावरी नदीवरून पलीकडे जाण्यासाठी पूल नसल्यानं शेतकऱ्यांना चप्पूवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पूल न झाल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। लंपी आजारामुळे सांगली जिल्ह्यात जनावरांच्या बाजारात अजूनही गायी आणि बैलांच्या विक्रीवरती बंदी आहे। दरम्यान कर्नाटक राज्यामध्ये बैलांसह इतर जनावरांचे खरेदी विक्री बाजार सुरू आहेत। दारूची तलफ झाल्यामुळे एसटी महामंडळाची बस साईडला थांबवून जाणाऱ्या वाहकावरती कळंब बस डेपोनं कारवाई केली। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर या वाहकाला निलंबित करण्यात आलं। पालघरमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसून आला। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीवेळी भूसुरुंग स्फोट केल्यानं झालेल्या नुकसानीचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवले होते। तसंच ठेकेदारांना भरपाई देण्याचे आदेश आता देण्यात आले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं कृषी सेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलल्यानं गेल्या 10 दिवसांपासून कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं। विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मुंडन आंदोलन करत सरकार आणि आयोगाचा निषेध केला। मिरज सांगली रस्त्यावरती गतिरोधकांमुळे वाहनधारकांना जीव गमवावा लागतोय। सार्वजनिक बांधकाम विभागानं गतिरोधक न हटवल्यास सुधार समिती कार्यकर्ते स्वतः गतिरोधक हटवतील असा इशारा समितीनं दिला। नंदुरबार जिल्ह्यातील अस्लोद गावातल्या 8 वर्षीय अपंग गणेशची संघर्ष यात्रा समोर आल्यानंतर त्याच्या मदतीसाठी अनेकांचे हात पुढे येत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गणेशच्या पुढील सर्व शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारण्यात आली। सुरक्षितता पाळा, अपघात टाळा असा संदेश देत भुसावळ शहर पोलिसांच्या वतीनं जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली। अपघात टाळण्यासाठी हेल्मेटविषयी जनजागृती करून ज्या नागरिकांनी हेल्मेट घातले होते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यामध्ये बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले। जळगाव शहरातील फुल मार्केट परिसरामध्ये फेरीवाले आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला होता। यात एका व्यापाऱ्याला 2 जणांनी धमकावलं होतं। दरम्यान शहर पोलिसांनी धमकावणाऱ्या दोघांवर कारवाई करत त्यांची धिंड काढली। जळगावच्या पिंपराळा रोड परिसरामध्ये प्रमोद विठ्ठल घाडगे यांच्या घरावरती दरोडा टाकल्याची घटना घडली। चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह 50,000ची रोख रक्कम लंपास केली। विरारच्या कोपरी गावामध्ये एका महिलेच्या मृत्यूचं गूढ उकललं असून पतीनं नवविवाहित पत्नीला गळा ओढून संपवलं आहे। या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली। महाड नगर परिषदेच्या कचरा विघटन प्रक्रिया केंद्राला आग लागल्याची घटना घडली। या आगीमध्ये जवळपास 25 लाखांचं नुकसान झालं। दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं।
कल्याणमध्ये व्हेंटिलेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं खासगी रुग्णाला आग लागली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून तातडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं मोठी जीवितहानी टळली. सध्या भारतात उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती. या बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक तिथे दाखल झाले, पण तिथल्या लहानग्यांना सुद्धा या बर्फवृष्टीचा तितकाच आनंद होतोय आणि तोच या व्हिडिओमध्ये दिसून येतोय. रोजच्या आयुष्यातील कामं करताना सुद्धा अनेकदा माणसं आपली करामत दाखवून देतात. असाच एक मजूर सामान नेत असताना दोन्ही हात न वापरता सायकल चालवताना दिसतोय. त्याची ही मेहनत पाहून नेटकरी त्याचं कौतुक करतायत. एका नववधूचा व्हिडिओ समोर आलाय. त्यात तिचा पाळीव कुत्रा तिला जाऊ देत नाही. अतिशय भावनिक असा हा व्हिडिओ लोकांना सुद्धा तितकाच भावतोय. मुक्या प्राण्याच्या प्रेमाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला. यात एका वृद्ध महिलेची विचारपूस करण्यासाठी चक्क माकड येऊन बसल्याचं पाहायला मिळतंय. ही महिला रोज या माकडाला खायला द्यायची. तब्येत बरी नसल्यानं 2 दिवस ती घराबाहेर पडली नाही, तेव्हा हे माकडच तिच्या चौकशीसाठी घरात येऊन बसला. स्वित्झर्लंडमधल्या बेकर नताशा कोलाइन फोकासीनं 131 किलो वजनाचा सर्वात मोठा केक ड्रेस तयार केलाय. याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा केक सध्या चांगला चर्चेचा विषय बनतोय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं 30 वर्ष आणि 266 दिवसांच्या बॉबीला सर्वात वयस्कर कुत्रा घोषित केलं. तो आतापर्यंतचा सर्वात जुना कुत्रा आहे. बॉबीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. कालव्यात पडलेल्या हत्तीची सुटका होण्याची कोणतीही शक्यता नव्हती, मात्र रस्त्यानं जाणाऱ्या एका व्यक्तीनं अतिशय हुशारीनं मित्रांच्या मदतीनं डोकं लढवून त्याची सुटका केली आहे. ही घटना श्रीलंकेमधल्या एका ठिकाणची असल्याचं सांगितलं जात आहे. बाईक चालवताना हेल्मेट घालणं किती गरजेचं आहे सर्वांनाच माहिती, मात्र तरी सुद्धा अनेक जण हेल्मेटशिवाय बाईक चालवताना दिसतात. अशाच एकाला पोलिसांनी अतिशय अनोख्या पद्धतीने हेल्मेटचं महत्त्व समजावून सांगितलं. पाण्यात खेळायला कोणाला आवडत नाही. असाच एक हमिंगबर्ड पक्षी रोजच्या रोज अंघोळ करायला एका बागेमध्ये येतो. त्याच्या अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांना सुद्धा तो खूप आवडला. कारच्या टपावरून स्टंट करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं. ही तरुणी कारच्या छतावरून बॅक फ्लिप करते, पण मुलीची पाठ फ्लिप फ्लॉप होते आणि मुलगी गाडीची मागील काच फोडून आत पडते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये अनेक दिग्गजांना मागे टाकलंय. एका जागतिक सर्व्हेमध्ये 22 नेत्यांच्या रेटिंगमध्ये मोदी अव्वल ठरले. मध्य प्रदेशच्या पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण T1ची मुलगी असलेल्या P151नं 4 बछड्यांना जन्म दिला. या 4 बछड्यांना घेऊन जातानाचा तिचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. गुजरातच्या नवसारीमध्ये चक्क बुलडोझरवरून नवरदेवाची वरात काढण्यात आली आहे. या जेसीबीला फुलांनी सजवण्यात आलं होतं. यावर नवरदेवाला उभं करून त्याची वरात सुद्धा काढण्यात आली. राजस्थानच्या कोटामध्ये एका विद्यार्थ्याचा 6व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. तोल गेल्यानं हा तरुण बाल्कनीच्या जाळी तोडून खाली पडलाय. हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दिल्लीत लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी रॉयल कंबोडियन आर्म फोर्सचे कमांडर हुन मानेट यांची भेट घेतली आहे. दोन्ही राष्ट्रांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करण्याच्या मार्गांवर त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली. अफसर हुसेन या व्यक्तीनं पटनासाठी तिकीट बुक केलं होतं. नियोजित फ्लाईटमध्ये चढण्यासाठी तो दिल्ली विमानतळावरती पोहोचला, पण चुकून इंडिगोच्या उदयपूर जाणाऱ्या फ्लाईटमध्ये चढल्यानं काही काळ सगळ्यांचीच तारांबळ उडाली. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळचे बजेट पेपर जाळले. तिरुवनंतपूरमध्ये सचिवालयाबाहेर अर्थसंकल्पाविरोधात निदर्शनं करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी पाण्याचा मारा केला. रितेश आणि जिनिल्या देशमुख यांच्या लग्नाचा आज 11वा वाढदिवस आहे. याच निमित्त जिनिल्यानं खास रील शेअर केली. यावर चाहत्यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपल देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी नेहमीच त्यांच्या पर्सनल लाईव्ह सोशल मीडियावरती शेअर करत असतात. देबिनानं काही महिन्यांपूर्वीच आपल्या दुसऱ्या गोंडस मुलीला जन्म दिला. दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर चाहत्यांना मुलीचा चेहरा पाहण्याची भयंकर उत्सुकता होती. नुकताच या कपलनं आपल्या दुसऱ्या मुलीचा सुद्धा चेहरा रिव्हील केला. नुसरतचं लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं. या अवतारात ही खूपच ग्लॅमरस दिसतेय. चाहत्यांनी तिचं कौतुक करत अनेक कमेंट्स केल्या.
विद्या बालननं फोटोशूटचा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टावरती शेअर केला। तिच्या या लुकवरती चाहते घायाळ झाले। बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या नवीन चित्रपट भोलामध्ये व्यस्त आहे। त्याने या सिनेमातील त्याचा आणि तब्बूचा लुक याआधीच शेअर केला। आता अजयनं इतर स्टार कास्टच्या लुकची झलक दाखवली। साऊथ फिल्म इंडस्ट्रीतल्या बहुप्रतीक्षित किंग ऑफ कोठा हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे। या सिनेमामध्ये साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे। निर्मात्यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या लुकचं पोस्टर जारी केलं। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली। इथेच थांबण्याची ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।